मिळतील दर्शन 11 दळखन विपक्ष दळखन 11 फिल्डिंग दळखन 11 करते आणि दर्शन 11 दळखन टीम याची मात्र बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल. तर सामना आपल्याला पाहायला मिळेल दळखन 11 विपक्ष दर्शन 11 दळखन अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याला ज्यावेळेस सुरुवात होईल मायक्रोफोनवरती आपण इन्व्हाइट करणार आहोत आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ डोळका म्हणून ज्यांची ओळख असे आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय दत्ता फरडे सर. ओ टू कॉम बॉक्स. सागरजी भोईर यांच्या शुभासे आपण मॅन ऑफ द मॅच देतोय तन्मयला, ज्याच्या माध्यमातून 12 चेंडूंमध्ये 33 धावांचं कॉन्ट्रीब्युशन होतं. वेल प्लेड तन्मय, अप्रतिम कामगिरी तुझ्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाली. मॅन ऑफ द मॅच असेल 12 चेंडूंमध्ये 33 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आणि इथे मॅचला होतीये सुरुवात. सिद्धेशला भावेशकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. पहिला चेंडू इथं कटर पाहायला मिळाला. चेंडू आतमध्ये पडल्यानंतर बाहेर वळण घेत असताना विकेट किपरचा वेध घेतला जातोय. कोणत्या प्रकारची धाव इथे देण्यात आली नाहीये. सिद्धेश प्रतिम गोलंदाज आहेत आणि सिद्धेशला खूप सारे शुभेच्छा आहेत. अप्पर स्लाइस या ठिकाणी पाहायला मिळाला. पॉईंटच्या डोक्यावर गॅप सिलेक्शन खूप चांगलं आहे. इथे 4 धावा प्राप्त होतील. दशरथजी खूपसे नदीच्या प्रवाहाप्रमाणे हाताचे प्रवाह दाखवत असताना बिली बावडन असे अंपायर होते. डेव्हिड शेफर्ड असेल, बिली बावडन असेल, डॅरेल हे असे अंपायर लोकप्रसिद्ध होते. स्टीव्ह बकनर हा पण लोकप्रिय अंपायर होता. थर्ड अंपायर साठी कॅमेरा काढलाय, त्यामुळे पंच तुम्ही ही मॅच कव्हर करायची आहे, लक्षात घ्या. फ्रंट कॅमेरा चालू आहे, त्यामुळे ऑनफिल्ड अंपायरचाच निर्णय कन्सिडर केला जाईल, एवढं मी लक्षात ठेवा. दळखन संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि प्रथमतः त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आपण पाहतोय दोन्ही दळखनची टीम, एक दर्शन 11 दळखन तर दुसरी दळखन. दोन्ही दळखनच्या टीम आहेत. राहुल आणि हर्षल. राहुल आणि दोन्ही टीम एकाच ग्राउंडवर प्रॅक्टिस करत असतात. फुल टॉस ऑन साइडला टर्न, एक धाव वेगाने कंप्लीट केली गेली आहे. राहुल बचावले गेलेत. राहुल बचावले गेलेत. भरपूर दळखन टीम प्रामुख्याने क्रिकेट एन्जॉय करत असताना फुल टॉस या ठिकाणी ऑन साइडला स्लॉक स्वीप आणि स्लॉक स्वीप करत असताना आलाय षटकार. दुपारची वेळ झालेली आहे, तर प्रत्येक क्रीडा रसिक वर्ग असतील, खेळाडू असतील, त्यांनी पहिल्यांदा पेट पूजा करून घ्या, कारण इथे जवळपास ऑडिओची सुविधा भरपूर आहे. तदनंतर आमच्या शाळेच्या पंचायत समितीच्या समोर एक ग्रामपंचायत ऑफिसच्या समोर वडापाव आणि
अंडापाव हे सेंटर आहे, तिथे जाऊन स्वादिष्ट अंडापावाची तुम्ही आनंद घ्या. खूप सुंदर आणि स्वादिष्ट अंडापाव त्या ठिकाणी दिला जातोय. गेल्या वर्षी कोल्ड्रिंकची पण व्यवस्था होती, यावर्षी त्या कोल्ड्रिंक वाला या ठिकाणी आलेला नाहीये कारण रस्ता बंद झालाय, नाहीतर ते देखील मिळालं असतं. 13 झाल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दर्शन 11 दळखण संघाची धावसंख्या बिनबाद 13. प्रथमेश आलेत. सिद्धेशने 13 धावा खर्च केल्या, आता आलेत प्रथमेश. राऊंड द विकेट. स्लोवर वन पिक केलाय, टायमिंग चांगली, अंतर पार, चेंडू होतोय स्टेट डाऊन द ग्राउंड. छूम अंतर, 6 धावा येतील. जितकी उंची तितकंच अंतर आणि धावा मिळाल्या इथे समांतररित्या 6 धावा. षटकार प्राप्त झाला. षटकाराने धावसंख्या पोहोचली ऑन स्कोर कार्ड 19. 19 धावा धावसंख्या फलकावर इथे बघायला मिळत आहेत. चांगली धावसंख्या बघायला मिळेल कारण 50-60 धावा जर बनवल्या तर भरपूर मोठा टार्गेट होतो. फुल टॉस टॅप केलाय. टॅप करत असताना थोडीशी मिसफिल्डिंग पाहायला मिळाली मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाकडनं आणि दुसरी धाव कंप्लीट नाहीये. जो खेळाडू सर्वाधिक बेस्ट खेळत होता त्याच खेळाडूला इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागलंय. दुर्दैवीरित्या इथे हर्षल बाद झालाय. मागील मॅचचा हर्षल प्रथमेश आहे त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. स्टेट डाऊन द ग्राउंड, उंची, अंतर आणि चेंडू छू मंतर, छू 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 या गया 6. जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला. सरळ बॅटने आमच्या समोर डायरेक्ट कोसळलाय. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट असेल की इतका स्ट्रेट शॉट, सेफेस्ट शॉट, क्लेवर शॉट. भावेश आमचे सँडी यांचे छोटे बंधू यांनी घेतलेली काळजी, वर्षानुवर्षाची काळजी आहे. सँडीचं कुटुंब हे आमच्या अगदी फार जवळचं आहे कारण आमचे मोठे बंधू प्रकाश फळडे हे त्यांचे जावई बापू आहेत. त्याच्यामुळे त्यांचा स्नेह हा नेहमीच आम्हाला मिळालाय. 26 हो लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल. अवंतर स्वरूपामध्ये 1 धाव संख्या फलकावर पुन्हा एकदा अतिरिक्त स्वरूपात लागेल. तर नियंत्रित बॉलिंग करणं गरजेचे असते. ज्यावेळेस तुम्ही भरकटता लाईन लेंथवरनं तर पुनरागमन करणं ते थोडंसं कठीण असतं. परंतु जर तुमच्याकडे नियंत्रण असेल तर तुम्ही चांगल्या खेळाडूला देखील संभ्रमात पाडू शकता. ती परिस्थिती. ओ मिस टायमिंग, आली रे आली, विकेट आली. कॅच कोणी पकडली तर सिद्धेशने पकडली. प्रथमेशला मिळाली सिद्धेशची साथ, सिद्ध झाली. दोघेही एकमेकांसोबत आणि एकमेकांसाठी सहाय्य करू या पद्धतीने आले. अवघे धरू सुपंत, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या उक्तीप्रमाणे एकत्र आले आणि एक चांगली विकेट पाहायला मिळाली. राहुल 20 वर खेळत होते, ते तंबूच्या आश्रयात परतलेत. गोरख आले. गोरख समृद्धी सासे गोल मैदानावर ही आईगाव देवी स्पोर्ट्स लाहे यांच्या माध्यमातून आयोजित लाहे प्रीमियर लीग पर्व 4 पदार्पण वर्ष 2025 मध्ये 4थ्यावर फुल टॉस ड्राइव्ह केली आहे. ऑन द राईज ड्राइव्ह पाहायला मिळाली. ऑन द राईज खेळत असताना एकच मिळणार गोरखला. आजच्या दिवसामध्ये गोरखची बॅटिंग चांगली पाहायला मिळाली नाहीये, ते अपयशी ठरलेत. परंतु ही मॅच नवीन आहे, एक नवीन आशा, नवीन दिशा आणि नवीन गेम, न्यू बॉर्न
आणि दखन टीम टॉप 8 मध्ये तर नेहमीच येत असतो. हे मी अगोदरच आल्याला सांगितलं होतं की राहुलची टीम ही क्वालिफायर मॅच पर्यंत पोहोचते, परंतु क्वालिफायर मॅच जिंकली नाही आतापर्यंत. आणि हा इतिहास आहे दळखंड टीमचा. 2 मध्ये 28, 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 14.00 सरासरीने 28. प्रोजेक्टेड स्कोर आपण बघू शकतो 56 ते 57च्या आसपास जाऊ शकतो. द्वितीय षटक समाप्त झालंय आणि तृतीय षटकाची दिगंबर आमचे मित्र यावेळेस पहिला चेंडू राहुलचा ऑफस्टम्पच्या फारच बाहेर, व्हाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपामध्ये एक पुनश्च एकदा धाव मोफत स्वरूपामध्ये प्राप्त होते. संधी आली, धावून आली, गंगा आली आणि गंगा नहाए. और क्या चाहिए? अगर ऐसी गेंदबाजी करोगे तो ऐसे ये बल्लेबाज जाते रहेंगे. बेहतरीन गेंद थी. इस बार आड़े बल्ले से खेलना चाहते थे, बैट का टोस पे लगा, गेंद खड़ी हो गई. फ्लाइंग विकेट कीपर अपने दस्ताने लेकर बेहतरीन कैच, बढ़िया कैच, अच्छा प्रयास किया. और जब आप कोई प्रयास करते हो तो आपके जीतने के परसेंटेज ज्यादा बढ़ते. राहुल जबरदस्त बॉलिंग. राहुल 2 मध्ये 2 विकेट्स प्राप्त केल्यात आणि फक्त एकच धाव खर्च केली. 30 झाल्या, 3 गडी बाद 30. तृतीय षटक प्रगतीपथावर असताना ऑन साइडला टायमिंग चांगली पाहायला मिळाली. टायमिंग चांगली, प्रॉपर डिस्टन्स प्राप्त झालं. फ्लॅट विथ ब्युटी. डीप बॅकवर्ड स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे होते चिमुकले. त्या चिमुकल्यांचा आनंद वाढवणारा येतो लाहे प्रीमियर लीग 2025 चा षटकार. दलखनवर केलंय आक्रमण. षटकार थोडस पदला इथे दाखवलं होतं. फुल टॉस होता, फुल टॉसला टॉस केला. टॉस करत असताना ऑन द राईज, ऑन द टोज हा फटका नटराजन स्टाईलने फिनिश केला डीप बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये. तर अशा पद्धतीने धावा आल्या 36, 3 गडी बाद 36. तृतीय षटक थोडस आपण बघितलं तर गतिशील राहत आहे. बॅटच्या टोजला लागलाय हवेत आणि विकेट कीपर वॉटर कॅच. परंतु कॅच मला वाटतं घेऊन नंतर खाली पडल्यानंतर सुटलीये. कॅच सुटलीये. काय प्रयत्न होता, अफलातून प्रयत्न. एक मिळाली. कॅच पकडली होती परंतु सेफली लँडिंग करता आली नाहीये. 37 धावा झाल्यात. बघा, कॅच पकडली होती आणि नंतर खाली पडल्यानंतर त्यांच्या हातामधून निसटली. नाहीतर ही जबरदस्त कॅच होती, जबरदस्त कॅच. शेवटी नशीब मला वाटतं बॅट्समनचं चांगलं असावं, त्याच्यामुळे घेऊन पण मासलेत.
इथे मिस टायमिंग हवेमध्ये असेल. आडव्या बॅटने खेळायला गेले, हवेमध्ये गेला परंतु 3-3 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू लँड झालाय. पुन्हा मिळालं जीवनदान गोरखला. मैदानामध्ये वादळ आलेलं आहे. वादळे जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं. वादळे जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघून जातात. वादळ निघून गेलं तर वादळ निघून गेल्यानंतर आपण कसं त्याच्यामधून बाहेर पडतो हे महत्त्वाचं असतं. समृद्धी महामार्ग असल्यामुळे तो महामार्गाच्या पुढे जाऊ शकत नाहीये ते वादळ, कारण प्रोटेक्शन आहे, ते प्रोटेक्टर आहे तो आपला. ओ व्हॉट अ ब्युटिफुल डिलिव्हरी. Pitching on the perfect toe crushing Yorker. Batsman trying to the firmly driven, but there is no contact between the bat and ball is going through the wicketkeeper's hand. There is no run. Dot ball. Shibaj. Wah, Shabas. Advaya bat मध्ये slog sweep. Perfect mode of the batter. Swing करत असताना deep mid wicket boundary line च्या पलीकडे flat with the beauty. It's a classic sixer. Maximum. What a maximum. पाहायला मिळाला बॅट्समन अमर ना अमरशा. ऑफ स्टंपचा चेंडू ऑन साइडला खेचलाय. ऑफ स्टंपचा चेंडू ऑन साइडला खेचलाय, गुडगा टेकला आणि तदनंतर स्लॉग स्वीप खेळलाय. अशी बॅटिंग स्टीवा खेळायचा. स्टीवा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार. ओ आणखीन एक ठोकलाय, उंच गेलाय हवेच्या बाहेर आणि गेला अंडापाव खायला. अंडापाववाले तुमचा अंडापाव बाजूला ठेवा, बघ सुरक्षित ठेवा, कारण त्यांच्या स्टॉलवर पडलाय. ग्रामपंचायतच्या समोर असणाऱ्या आमचे स्वादिष्ट व्यंजन अंडापाववाले त्यांच्या अगदी थालीमध्ये जाऊन 6 धावा परोसलेत. 51. हो स्लोअर पण हाताळलं होतं, परंतु लाईन थोडीशी लेग स्टंपच्या बाहेर पिच केली, त्यामुळे पंच निर्देशित करतायत. व्हाईट बॉल. दशरथ खुपसे आमचे ही अंदाड आणि अगदी या खेळाडूने मन जिंकलंय सगळ्यांचंच. परंतु अंपायरिंग मध्ये देखील आमच्या डोळकांबरीचा ती स्पर्धा असेल तर प्रत्येक स्पर्धेला त्यांना आमंत्रण असतं. शॉर्ट ऑफ लेंथ हुक केलाय, झेल होऊ शकतो, परंतु कसं होणार. डिक्लेअर झोन 2 धावा मिळतील. 54 लागल्यात. 54 धावा धावसंख्या बलकावर. हो फॉलो थ्रू मध्ये आणि परतावा लागेल. कॅच सुटली परंतु रनआउटची विकेट मिळाली. कृपया पाण्याची व्यवस्था करावी. स्कोरर बंधू, समालोचक बंधू, तदनंतर एडिटर बंधू यांना पाण्याची नितांत गरज आहे. ऑन साइडला या ठिकाणी फुल टॉस होता. फुल टॉसला या ठिकाणी टॉस करत असताना आपण बघू शकतो ऑन साइडला टर्न केलं आणि 4 धावा मिळतील. गोरख या मॅच मध्ये चांगला बरसला.
गरजला आणि गरजत असताना त्याच्या त्या दहाडमधून खूप चांगली धावसंख्येला आकार देणारी एक इनिंग एक नॉक पाहायला मिळाली. धावसंख्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 58. जिंकण्यासाठी करावे लागतील 59 दखन टीमला. चला मॅचला सुरुवात करायची. 24 मध्ये 59 धाव्यांची गरज आहे. दलखन टीमला ही मॅच जिंकण्यासाठी 24 मध्ये 59 धाव्यांची गरज. पहिला चेंडू इथे उमेशला आणि पावणे 3 वाजलेत हा, लक्षात ठेवा. पावणे दोन वाजलेत. 1:25 झाली आहेत. 23 मध्ये 59 ची गरज आहे. उमेश गाडी माग. पहिला चेंडू परफेक्ट ब्लॉक होल मधून कॅप मध्ये काढलाय. सुई मधून धागा पेरावा या पद्धतीने खोदून काढला आणि अशा पद्धतीने उमेशच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार. डीप एक्स्ट्रा कव्हर या क्षेत्रामध्ये डीप मध्ये कोणी नव्हते आणि अशा पद्धतीने लेफ्ट हँडर बॅट्समननी दाखवलाय आपला क्लास. क्रिकेटचं अत्यंत प्रदर्शनी आणि मादक सौंदर्य बघायला मिळालं. सौंदर्यात्मक फटका चौकार. मिड विकेट झोन टार्गेट आणि कुठे पाठवलंय तर मला वाटतं दोनच का. समृद्धीची दरी, खोल दरी, त्या खोल दरीमध्ये हा चेंडू पाठवून दिलाय. 4 आणि 2 6. 4 आणि 2 6 धावा धावसंख्या फलकावर. 21 मध्ये 53 ची गरज आहे.
धर्मवीर मोखवणे विपक्ष टेंबे. चला टॉससाठी यायचंय. मोखवणे वर्सेस टेंबे. आपण टॉससाठी या. मोखवणे संघाच्या कर्णधार, टेंबे संघाच्या कर्णधार. आपण टॉससाठी यायचंय. ओ प्लेड ऑन स्विंग अँड मिस. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. टॉस झाला या ठिकाणी. थोडासा गुड लेंथ वरनं एक्स्ट्रा बाउन्स झाला. उमेशला वाटलं की हा चेंडू ते स्लॉक स्वीप खेळू शकतात, परंतु शक्य नव्हतं. जागेवरूनच हा चेंडू टॉस होत असताना विकेट किपरचा वेध घेतला होता. धाव आली नाहीये. 20 मध्ये 53 ची गरज. आस्किंग रन रेट वाढत चाललाय. इथे मिड विकेट झोन टार्गेट येतील या ठिकाणी. 4 धावा. व्हॉट अ पिकअप शॉट. जबरदस्त मिडल ऑफ द लेन. देन मिडल करत असताना परफेक्ट मिडल द बॅट. देन स्विंग केला मिड विकेट झोन मध्ये. एक टप्पा घेत सीमारेषेचा वेध घेतला होता. सीमारेषेच्या पलीकडे गेला हा चौकार. 19 मध्ये धावा कराव्या लागतील 49. ओ परफेक्ट यॉर्कर आणि आणखीन एक चौकार. व्हॉट अ ब्युटिफुल क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह. फॅब्युलस. The ball was pitching on the block hole, wide line Yorker, and then afterwards the digging on the Yorker, and then firmly driven to the deep extra cover for Max. जबरदस्त क्रिकेट इथे बघायला मिळाले उमेशच्या माध्यमातून. ज्यावेळेस 3 ओव्हरमध्ये 58 धावा करायच्या होत्या त्यावेळेस दशून चणका श्रीलंकेच्या कर्णधारांनी ती मॅच ऑस्ट्रेलियाला अक्षरशः कुठून ती मॅच जिंकवली होती. आणि तो सर्वाधिक मोठा विजय श्रीलंकेच्या आतापर्यंतच्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये घडला होता की 3 ओव्हरमध्ये त्यांनी 58 धावा चेस केल्या होत्या. दशून चणका वन ऑफ दी क्लासिक कॅप्टन ऑफ दी श्रीलंकन क्रिकेट. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर्वाधिक मॅन ऑफ द सिरीज कदाचित मला वाटतं आमचे 22 आणि कॅच पकडली आहे. आम्ही चर्चा करत होतो कॅच तर पकडली, गोरखने कॅच पकडली. आज गोरखने पहिल्या सकाळच्या तर 2 कॅच सोडल्या होत्या. आता पकडली. आमचे बेरे साहेब कुठेही असले तरी आम्हाला कधी झोपू देणार नाही, कारण त्यांचं कटाक्ष असतं, त्यांचं लक्ष असतं. ते मॅच इतकी बघत असतात की ड्युटीवर असताना देखील ते त्या मोबाईलच्या माध्यमातून मॅच बघत असतात. म्हणजे किती प्रेम असेल त्यांचं क्रिकेटवर. आणि आमचा भावेश जो स्कोरर आहे, भावेश टेंबा वर्सेस मोखवणेवाले कधीच आलेत, टेंबेवाले अजून आलेले नाहीयेत. टेंबे कर्णधार ऐकत असाल आवाजाकडे लक्ष द्या आणि थेट आपण टॉस कडे वळा. व्हाईट बॉल. शॉर्ट ऑफ लेंथ अप्पर स्लाइस करत असताना प्रॉपर टायमिंग नव्हतं. आणि खरं तर हा चेंडू ऑनसाईडला खेळणं गरजेचं होतं, त्याने ऑफसाईडला खेळायला गेले. ऑफसाईडला जर तुम्ही खेळत असाल तर त्यासाठी पॉवर जनरेट करणं गरजेची असते. तुमच्या शोल्डरमध्ये, तुमच्या रिस्टमध्ये, तुमच्या हातामध्ये, तुमच्या मनगटामध्ये ताकद असणं गरजेचं आहे. कारण टेनिस बॉल क्रिकेटसाठी आणि लेदर बॉल क्रिकेटसाठी जर डिफरन्सेस बघितला तर लेदर बॉल क्रिकेट इट डिपेंडेड ऑन द टायमिंग and the tennis ball cricket is dependent on the timing with the power. म्हणजे टायमिंग प्लस पॉवर दोन्ही गोष्टी गरजेच्या असतात. आणि टेंबा won the toss and fielding, choice to fielding. This is a sentence of भाऊ फर्डे. दोन मिळतील. तर आमचा भावेश म्हणजे साक्षात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर्वाधिक मॅन ऑफ द सिरीज घेणारा बायकर आणि
कार स्पेशलिस्ट केतन म्हात्रे यांचे सगळ्यात मोठे फॅन आहेत. प्रत्यक्षात भेटले तर त्यांच्यासोबत फोटो देखील काढले देखील असतील. चला, आणि सर्वाधिक महत्वाचं म्हणजे आमचे लाहेकर आहेत ते भिवंडी मधील कुठलीही मॅच असो, आतिश गोडविंदेची मॅच असो, कोणाची पण मॅच असो, ते त्या ठिकाणी जाऊन मॅच बघत असतात. निलेश भोईर असतील, बोरशेतीची मॅच बघण्यासाठी पण ते जात असतात. रतन बुवा देखील ते जात असतात. म्हणजे भरपूर क्रिकेटचं प्रेम आहे. स्वतः क्रिकेटर असून देखील क्रिकेटरांसाठी ते जात असतात. म्हणजे क्रिकेट प्रती असणारं त्यांचं प्रेम इथे व्यक्त होतं. आमचा भावेश केतन म्हात्रेचा मोठा फॅन आहे. उमेश साडी अबे फ्रॉम द बॉडी या ठिकाणी आपण बघू शकतो. परफेक्ट वाईड लाईन यॉर्कर तर पडला नाही, परंतु फुल लेंथ होता आणि फुल लेंथ विकेट किपरचा वेध घेतला होतोय. बॅट्समन पूर्णपणे बीट झालाय. बॅट्समन स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस ऑन साइडला टर्न केला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये मिळतील फक्त किती? 1चं रूपांतर 2. 4 आल्या का? चार आल्यात. नशीब बॅट्समनचं आहे. क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांच्या डोक्यावरनं फ्लाय झालं होतं. अंतिम चेंडू आहे. 13 मध्ये 37. 13 मध्ये 6 षटकार मारायचे. नो बॉल. 1+1 2 आणि स्ट्राईक रोटेट झाली आहे. आता राहिल्या 35. 7 मध्ये 13 मध्ये 35 राहिल्या. 13 मध्ये 35 मॅच होऊ शकते. इथून ही धाव होऊ शकते. दर्शन 11 दलगण टीम एक मॅच पराभूत झाले, एक मॅच जिंकले आणि तिसरी मॅच काय होईल? 50-50. प्लेड ऑन स्विंग अँड मिस. क्रॉस बॅटेड अक्रॉस लाईन खेळायला गेले. डॉट आलाय. 12 मध्ये 35 ची गरज आहे. उमेश जास्तीत जास्त स्ट्राईक उमेशकडे असेल तितक्या धावा या चेस होण्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील. कारण उमेश नॉन स्ट्राईकला गेल्यानंतर धावा येत नाहीयेत. बारा चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. फुलटॉस ड्राईव्ह केली आहे. ऑफ साईडला आपण बघू शकतो एक मिळाली. गुड फिल्डिंग गोरखचा, परंतु थ्रो थोडासा बॅड पाहायला मिळाला. स्ट्राईक रोटेट होणार नाहीये. एकच धावेचं रूपांतर 1 मध्येच राहणार. 2 मध्ये रूपांतर झालेलं नाहीये. उमेश नॉन स्ट्राईकला आलाय. 34 ची गरज आहे. 11 मध्ये 34. अकरा चेंडू मध्ये 34. ऑन साइडला टर्न केलाय आणि 1 मिळाली. 33 ची गरज. शबल झाले. ऑन साइडला उडवलाय. मिस टायमिंग आहे. जेल होऊ शकतो, परंतु डोळ्यावर आला सूर्याची किरणे.
डोळ्यांवर पडली सूर्याची किरणे, परंतु बॅकअप होता त्यामुळे वाचली. 2 मिळतील. 2 धावा प्राप्त झाल्या. मॅच थोडी अवघड झाली. 9 मध्ये 31 म्हणजे भरपूर धावा या ठिकाणी धावसंख्या बलकावर चेसिंग साठी आहेत. फुल टॉस ऑन साइडला या ठिकाणी ड्राईव्ह केली ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून. आठ मध्ये 30 ची गरज आहे. 8 मध्ये 30. प्रत्येक विकेटच्या माध्यमातून एक एक धाव कमी होत चालली आहे आणि आस्किंग रन रेट भरपूर वेगाने वाढत चाललाय. 8 मध्ये 30. चला खेळायचे. 8 मध्ये आठ चेंडू 30 राहिलेत म्हणजे 4च झालेत बॉल. ओ ब्लॉक होल, ब्लॉक होल, ब्लॉक होल मधून बाहेर काढणं आणि बाहेर येणं चक्रव्यूहामधून बाहेर येण्यासारखं आहे. आणि चक्रव्यूह ज्या वेळेस अभिमन्यूने प्रवेश केला त्याला बाहेर निघता आलं नव्हतं. तो चक्रव्यूह होता, लक्षात ठेवा. त्याच्यामधून बाहेर येणं एकतर 3च घटकांना माहिती होतं. एक म्हणजे श्रीकृष्ण, तदनंतर दुसरा म्हणजे बघितला तर अर्जुन, आणि तिसरं व्यक्तिमत्व होतं म्हणजे ते भारतरत्न सचिन तेंडुलकर. किती पण मोठे चक्रव्यूह टाका त्याच्यातून बाहेर निघणार. म्हणून तर वर्ल्ड वाईड द बेस्ट बॅटर ऑफ द वर्ल्ड अँड द गॉड ऑफ द क्रिकेट सचिन तेंडुलकर. बॅट्समन डॉट 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 डॉट. आता तर मला डाऊटच आला की ही मॅच कशी जिंकणार, अशा डॉट बॉलवर कशी जिंकणार. 6 मध्ये 29 ची गरज आहे. 6 मध्ये 29 म्हणजे 5 षटकार ठोकावे लागतील. चला 6 मध्ये 29 करायचे पटापट. सहा मध्ये 29 ची गरज आहे. इथून मॅच उमेश 6च्या 6 जर मारले तर मॅच जिंकू शकतात. 5 मारले तरी जिंकतात. फुल टॉस ऑन साइडला यावेळेस ऑन ड्राईव्ह. डीप मध्ये क्षेत्ररक्षक असतील. 1चं रूपांतर 2 मध्ये नाही, रनआउट. उमेश बाद झालेत आणि ही मॅच ऑलमोस्ट आता इथून कठीण झाली. कठीण अशक्य वाटत, हे आव्हान अशक्य वाटतं. आता 28 ची गरज आहे. 5 मध्ये 28. एक जरी चेंडू डॉट खेळला तरी मॅच ही जाणार. सिद्धेश जाधव, सिद्धेश भावेश कडनं शुभेच्छा आहेत की 5 पैकी 5 मारले तर भावेश यांच्याकडनं फुल टू पार्टी. परंतु असं पण सांगितलंय की 5 पैकी जर 2 चेंडू डॉट बॉल खेळले तर सिद्धेश कडनं सहकार्याची अपेक्षा असेल त्याला.
म्हणजे षटकारांची अपेक्षा आहे. 5 मध्ये 28 टीमला तर 5च्या 5 षटकारांची अपेक्षा आहे. 5 मध्ये 28 म्हणजे 5 षटकार मारले तर 30 होतात, म्हणजे ऑलमोस्ट 28च्या पुढे. हो, फटका चांगला होता यावेळेस. 4 मध्ये 27 ची गरज आहे. 4 चेंडू आणि 27 धावा. इथून मॅच जिंकणार नाहीये हे चित्र सुस्पष्ट झालंय. ओ, रायझिंग चेंडू पाहायला मिळाला. मिडल ऑफ द लेंथ, एक्स्ट्रा बाउन्स, टॉस झाला. विकेट किपरचा वेध घेतलाय. तदनंतर थोडी मुवमेंट पाहायला मिळाली. सीम बॉलर आणि स्विम बॉलर याच्यामध्ये अगदी बघितलं तर एक चांगला गोलंदाज आहे. नॅचरली लेफ्ट आर्म पेसर येतात आणि अराउंड द विकेट असेल, बिग हिट आउट ऑफ दी पाक. 6 धावा येतील, परंतु लेट, ही गाडी फार लेट आणि फार उशीर आली आहे. 2 मध्ये 21 ची गरज आहे. 2 चेंडू आणि 21 फक्त औपचारिकता बाकी आहे. तो देखील कनेक्शन चांगलं बघायला मिळालं नाही. आणि आता शेवटचा चेंडू सिद्धेश खेळणार आहे. षटकार मारला तरी सिद्धेशला भावेश यांच्याकडनं 100 रुपये. एक मध्ये 20 ची गरज आहे. ओ, आला रे आला. षटकार नाही परंतु कॅच वाचली. 100ही वाचलं, कॅचही सुटली, मॅचही टीम दलकन हरली आहे. मॅन ऑफ द मॅच